तर आज बघा मस्तपैकी होणार आहे सोयाबीनची सुकी भाजी आणि त्याच्यासोबत बिर्याणी भात पण. बिर्याणी भातामध्ये सोयाबीन मी टाकून मिक्स मध्ये अशी बिर्याणी भात बनवणार आहे. खूप छान आणि टेस्टी लागते आणि चिकनलाही मागे सारणारा असा सोयाबीन आता बनवते सुक्का असा. खूप छान आणि टेस्टी लागतो. मुलं तरी आवडीनच खाते ती मागून मागून. इतका भारी लागतो बिर्याणी भात. तर आता भातामध्ये बघा जिऱ्याची फोडणी देऊन खडा मसाला टाकून मस्तपैकी आता भात आता 2-3 कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या आणि नंतर मग गाजरं खिसून टाकली ती आणि चवळीच्या शेंगा, कोवळ्या टाकून घेतल्या आता आणि तळलेला सोयाबीन त्यात चिकन मसाला पुडी सर्व असं मॅश करून घेतलेलं होतं. ते आता भातामध्ये आता टाकून घेतलं आणि आता मला तळलेला कांदा आणि मनुका तळायचा इथं. तर आता तळून घेते सोयाबीन सोयाबीन पण मी आधीच टाकून घेतलेला. तर आता भातामध्ये आता तळलेला कांदा आणि तळलेलं मनुका पण टाकते आता वरून आता कोथिंबीर पण टाकून घेते. खूप छान लागतो. कोणत्या भाज्याही अशा नसल्या की सोयाबीनची भाजी अशी मी मस्तपैकी बिर्याणी भात असा बनवला आणि भाज्या पण भरपूर अशा टाकून घेतल्या त्या आता भातामध्ये आता. खूप छान असा भात बनलेला आणि मला इकडे मटकीची रसाभाजी पण बनवायची होती, मोड आलेली मटकीची. तर थोडी मटकी घेऊन असं मटकीची रसाभाजी पण बनवून घेतली. कांदा भरपूर टाकून असा, जिरं, लसूण, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट टाकून असं मस्तपैकी सोयाबीनची भाजी बनली आणि इकडे सोयाबीनचा भात पण बिर्याणी भात बनवून घेतला आणि अंडी पण शिजवून घेतलेली भातामध्ये टाकायला. पण ती आता जेवताना असं अंडी आता शिजवून घेतली, सोलून घेऊन आता फ्राय करून घेते मस्तपैकी. आता त्याला चिकन मसाला पुडी लावून घेते आणि खूप छान असा फ्राय करते आता तेलात आता आणि त्याच्यासोबत पापड पण झालंच पाहिजे. तर आता मटकी आता मोड आलेली आहे. ती आता रस्सा भाजी पण बनवून घेतली. पाहिजे तेवढी मला चटणी टाकली मस्तपैकी झणझणीत अशी मोड आलेली मटकीची रस्सा भाजी पण बनवून घेतली. तर मी पहिल्यांदा कणिक मळून ठेवलेली होती चपात्याची, पण मला आता भाज्या बनवायच्या होत्या त्याच्यामुळं भाज्या पटपट अशा बनवून घेतल्या. भात पण झाला आपला आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकला तर मटकीच्या रस्सा भाजीत आता भरपूर असं. तर आता मला चपात्या पण बनवायच्या. त्या चपात्या बनवून घेते छान छानपैकी आणि इकडे तेलाची पिशवी मी फोडून ठेवलेली होती. तेल आता मला बरणी चांगली धुवून घेतलेली, चांगली वाळत पण घातलेली उन्हाला. म्हणजे पाण्याचा अंश असा राहत नाही त्याच्यामुळं आणि फोडून अशीच उभी करून ठेवलेली बरेच उशीर झालं. तर बऱ्याचशाच ताई अशा करत असलेल्या. तेल असं नितळून घेतलं मग सगळं आणि नंतर मग आता सगळी आता तेलाची पिशवी आता कापून घेते आणि राहिलेलं तेल पण पुसून घेते पिशवीचं. तर मस्तपैकी आता तेल पण आता फोडून घेतलं. आता मला चपात्या पण आता बनवायच्या तर पटपट आता चपात्या पण उरकून घेते आता. तर आता बऱ्याच अशी तेलाची पिशवी आता फोडून घेतली. थोडंसं तेल मला दिसत होतं राहिलेलं. तर आता आता आली चपात्या उभारली आता. तर आता चपात्या पण आता करून घेते आता आणि कणिक जरा खूपच पातळ झालेली होती. पण तशाच घेतल्या लाटून पटपट पटपट अशा. पण फुगल्या मात्र मस्तच पैकी आणि मऊ पण झाल्या चांगल्या आणि सरकत होत्या पाहिजे तिकडं चपात्या अशा. का तर पातळ कणिक चांगलीच झालेली होती त्याच्यामुळं आणि पळपूट भरून अशा मस्तपैकी त्या चपात्या लाटून घेतल्या पटपट अशा. तर चला तर मग बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर इकडे मटकीची रस्सा भाजी आणि सोबत बिर्याणी भात साधा सिंपल असा आणि चपाती. चला तर मग बाय भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.